रामराम मंडळी, डीएसएट टॉक शो मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। डीएसएट टॉक शो मध्ये इकॉनॉमिक डिफेन्स आणि इंटरनॅशनल पॉलिटिक्स विषयी देशासाठी घडणाऱ्या सकारात्मक घटना सांगणारा चॅनल। तर मित्रांनो, इंडियन एक्सप्रेसच्या नुकत्याच एका बातमीने चायनामध्ये जो काय गोंधळ उडलाय ते ऐकून तुम्ही थक्कच व्हाल। तर ही बातमी कोणती त्याविषयी सांगतो की भारत सरकारने अरुणाचल प्रदेशसाठी अरुणाचल फ्रंटियर कॉरिडॉरसाठी नुकतेच 6,000 करोड रुपये रिलीज केले आणि ही बातमी जशी चायनापर्यंत पोहोचली तिथं तो मीडियामध्ये हाहाकार झाला। तर चायनाचं मुखपत्र ग्लोबल टाइम्स यांनी ही बातमी ऐकली आणि त्यानंतर त्यांनी तर सरळ भारताला धमकी देऊन टाकली की तुम्ही जो हा हायवे बनवत आहे तो आमच्या हद्दीमध्ये बनवत आहे आणि जोपर्यंत हा सीमावाद मिटत नाही तोपर्यंत तुम्ही हा हायवे बनवू नका आणि त्याचा बनवण्याचा जो प्रयत्न केला तर आम्ही निश्चित तुमच्या ऍक्शन घेऊ। तर शेवटी आपल्या जागेतला हायवे आपण बनवतोय आणि त्याचा प्रॉब्लेम चायनाला का? आता हा वादग्रस्त भाग गेले 50 वर्ष चालू आहे। तर असं ह्या हायवे विषयी थोडक्यात सांगतो मित्रांनो। हा हायवे तवांग पासून तर मणिपूरच्या बॉर्डरपर्यंत 1740 किलोमीटरचा हा हायवेचं काम नुकतंच सुरू करण्यात येणार आहे। तर हा हायवे बनल्याने ऍक्च्युअल प्रॉब्लेम हा चायनाला आहे का? तर हा हायवे LAC पासून लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल पासून फक्त 20 किलोमीटरवर आहे आणि त्यामुळे चीनची साधी पोटदुखी वाढलेली आहे आणि चीन प्रत्यक्षात प्रचंड घाबरलेला आहे। त्यामुळे हा हायवे तर कोणत्याही परिस्थितीत निर्माण होऊन देणार नाही आहे। तर त्यामुळे झालं काय मित्रांनो की आपल्या जागेतलं काम आपण विचारायचं, शेजारच्याला विसरायचं अशी वेळ आलेली आहे। त्यामुळं आपण आपलं काम हमेशा सुबरीने घेत होतो। त्यामुळे चायनाला असं वाटत होतं की भारत हा शांतीप्रिय देश आहे, अहिंसा परम धर्म। त्यामुळे एवढे वर्ष चायनाला आपण कधी त्याची जागा दाखवली नाही। पण डोकलाम नंतर चायनाला कळलं की हा पूर्वीचा भारत नाही आहे, तो आपली सीमारेषा सुरक्षित करण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करत आहे। त्यातलाच हा एक भाग आहे। तसा अरुणाचल फ्रंटियर कॉरिडॉर फार वर्षापूर्वीच मंजूर झाला होता पण पैशाअभावी थांबलं होतं। पण नुकतंच या सरकारने 6,000 करोड रुपये रिलीज केले आणि चायनाच्या काळजाचे ठोके वाढले मित्रांनो। कारण हा फक्त 20 किलोमीटर दूर आहे। चायनाने उद्या तिथं काही जरी मस्ती केली, घुसखोरी केली, डोकेदुखी वाढवायचा प्रयत्न केला तर आपले शौर्यवान भारतीय सैनिक चायनाला त्यांच्या घरात जाऊन मारतील। हे डोकलाममध्ये आपण पाहिलेलं आहे। त्याचं कारण काय मित्रांनो की चायना हा LACला ही जी LAC आहे मॅकमोन लाईन हिला मानतच नाही आहे। त्याचं कारण बी असंच आहे की जेव्हा इंग्रज भारत सोडून चालले होते तर ते हळूहळू देश स्वतंत्र करत होते। तर त्या टायमाला तिबेटचे अधिकारी आणि भारताचे अधिकारी असे मिळून इंग्रजांचा सेक्रेटरी सर हेनरी मॅकमोहन यांनी एक बैठक घेऊन तिबेट आणि भारताची एक सीमारेषा आखली आणि दोन्ही देशांना मान्य करायला त्यात भाग पाडलं। तर ती जी सीमारेषा आखली तिला मॅकमोहन लाईन हे नाव देण्यात आलं। साहजिक आहे त्या टायमाला तिबेट हा एक गरीब आणि चांगलं राष्ट्र होतं। पण दोन्ही देशातील अधिकाऱ्यांनी आपापलं म्हणणं मान्य करून करारावर स्वाक्षऱ्या केला आणि जो तो आपापल्या देशात निघून गेला। पण काही वर्षांनी म्हणजे 1950 साली चीननी धोक्याने तिबेट सारखा हा पवित्र देश वर आक्रमण करून तो आपल्या ताब्यात घेतला आणि आपला कारभार सुरू केला। बरेचसे बुद्ध भिक्षू देश सोडून निघून गेले, अक्षरशः तिबेटचं वाटोळं करून टाकलं। तरी पण भारत सरकारने त्यावेळेस काहीच कारवाई केली नाही। एक शेजारी आपलाच धर्माचा, आपल्या धर्मासारखा धर्म असलेला बुद्ध धर्माचाच देश उद्ध्वस्त झाला मित्रांनो। आणि शिवाय ह्याची ही माजुरी हिथंच थांबली नाही, तर 61 साली भारतावर त्याने आक्रमण सुद्धा केलं। तर अशा या चीनच्या विस्तारवादी नीतीला कधीच भारताकडून म्हणावं असं उत्तर देण्यात आलेलं नाही। त्यामुळे दिवसेंदिवस चीन आपली मनमानी करतच आहे। आणि एक गोष्ट जगात प्रसिद्ध आहे की चीनची सीमा ज्या ज्या देशांशी लागली आहे त्याचा कधीही चांगले संबंध नाही। त्यामुळे चीन हमेशा आपल्या लोकसंख्येच्या आणि डुप्लिकेट हत्याराच्या जीवावर जगाला घाबरत असतो। पण डोकलाममध्ये त्याला त्याची सही जागा भारतीयांनी दाखवून दिली आणि त्यामुळे साहजिकच आहे की जर हा LAC पासला अरुणाचल फ्रंटियर कॉरिडॉर पूर्ण झाला तर येणाऱ्या काळात भारत देश हा तिबेटला सुद्धा स्वतंत्र करू शकतो। ही चीनच्या मागची सर्वात मोठे काळजीचं कारण आहे। तर त्याचं कारण म्हणून भारत हा हायवे कधी बनवू नये म्हणून चीन दिवस रात्र प्रयत्न करणार आहे मित्रांनो। तर असा हा बहुमूल्य 1740 किलोमीटरचा ते तवांग पासून तर म्यानमार बॉर्डरपर्यंतचा भारत सरकारने हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण करून आपली सीमा सुरक्षित करावे आणि चीन काय करतो ह्याच्यावर लक्ष ठेवावं। मी तर म्हणतो चीननी रिॲक्शन द्यावंच का? तर हीच योग्य वेळ असेल चीनला त्याची जागा दाखवायला। 61 साली साऱ्या जगाने बघितलं की आपले शौर्यवान भारतीय सैनिकांनी कोणत्या हालाकी परिस्थितीत सुद्धा चीनला हरवलं आणि चीनच्या कपटी नीतीला धडधडून विरोध केला। त्यामुळे बराचसा भाग भारताचा वाचला। तर अशा या चीनला पुन्हा त्याची जागा दाखवून तिबेटला आझाद करण्याचा हा मला तर वाटतं की आझाद करण्याचा सर्वात श्रेष्ठ मार्ग असेल अरुणाचल फ्रंटियर कॉरिडॉर। आणि साहजिक आहे की तिबेट सारखी देवभूमी ही मुक्त करून संबंध बुद्धिस्ट कंट्रीला हे करून आपल्या देशाचं गौरवोन्नत विकास पुन्हा विस्तार करावा। तर असं हे सकारात्मक विश्लेषण बातमी कशी वाटली ती निश्चित कळवा। आणि ह्यानंतरचं विश्लेषण आहे मित्रांनो, झुकती है दुनिया झिकाने वाला चाहिए। 27 युरोपियन देश भारताच्या शरणमध्ये आले। तर तुम्ही म्हणताल हे काय प्रकार आहे?
तर मित्रांनो, गेल्याच महिन्यात भारताची आर्थिक गोडदोड रोखण्यासाठी हुशार युरोपियन देशांनी नुकताच एक ग्रीन टॅक्स युरोपियन युनियनमध्ये आणला आणि तो पास करण्याच्या मार्गावर असं. तर भारतापाशी जशी खबर कळली, भारत यावर आपली सर्व प्रतिक्रिया व्यवस्थित अभ्यास करून देण्याचा निर्णय घेतला. काही वेळ घेतल्यानंतर साहजिक आहे भारताने सुद्धा आपलं एक पाऊल पुढे टाकलं आणि युरोपियन युनियनला त्याची जागा दाखवण्यास सुरुवात केली. भारताने युरोपियन युनियन ठणकून सांगितलं की तुम्ही जर आमच्या विकसशील देशासाठी जर तुम्ही मार्गात काटे अडथळ करत असाल तर आम्ही तुमच्याही पुढच्या आहोत. तुमच्या डिजिटल कंपन्यांवर आम्ही डिजिटल टॅक्स लावू. तर ह्या डिजिटल कंपन्या ज्या जगात कुठेही व्यापार करतात तर त्या देशांना ते 1 रुपयाचा टॅक्स सुद्धा देत नाही. थोडक्यात मायक्रोचिप सारख्या कंपन्या, कॉम्प्युटरच्या कंपन्या, मोठमोठ्या IT कंपन्या की ज्या अमेरिकन युरोपियन राष्ट्रातच आहेत, तर ह्या जगामध्ये बेमुलपणे आपला व्यवसाय करतात अरबो खरबो रुपयाचा, पण त्या देशांना साहजिक 1 रुपयाचा टॅक्स सुद्धा देत नाही. तर ही टॅक्सची रक्कम किती असेल मित्रांनो? $35 बिलियन. 35 बिलियन थोडी ना थिडकी खूप मोठी रक्कम आहे मित्रांनो, की ज्यामध्ये नेपाळची अर्थव्यवस्था आणि मालदीव सारख्याची 35% अर्थव्यवस्था बसल एवढी मोठी ही रक्कम आहे. जशी भारताने हे डिजिटल टॅक्सचं धोरण मांडलं, त्याबरोबर रशिया, चीन, तायवान या सर्वांनी विकसशील देशांनी त्याला पाठिंबा दिला आणि हे जसं घडलं तसं युरोपियन राष्ट्रांच्या पायाखालची वाळूच सरकली. आता ह्याला रोखायचं कसं म्हणून ही सर्व इंग्रजी राष्ट्र WTO मध्ये गेले, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये, आणि सरळ भारताविरुद्ध या राष्ट्राविरुद्ध कंप्लेंट केली की भारत हा जाणून बुजून आमचं डिजिटल टॅक्स लावत आहे. तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनने सरळ हात वर केले आणि त्यांना स्पष्ट सांगितले की तुम्ही ज्या देशात व्यापार करता, ज्या देशाचे संसाधन वापरता, त्या देशाला टॅक्स तुम्हाला द्यावाच लागत आणि त्यात दुय्यम मतच नाही आहे. तुम्हाला व्यापार करायचा असेल तर टॅक्स द्यावा लागेल. जेव्हा तिथं त्यांची निराशा झाली तर त्यांच्यापुढे काहीच पर्याय राहिला नाही. तर साक्षात हा टॅक्स युरोपियन युनियनने लावला आहे, या कंपन्यांनी नाही. पण ह्या कंपन्या तर युरोपियन युनियनच्या आहेत, अमेरिकनच्याच आहेत. तर त्यामुळे होणार काय मित्रांनो, की हा टॅक्स लागल्याने साहजिकच आहे की त्यांना त्यांच्या ह्याच्यात भरघोस चलन आपल्या देशात नेता येणार नाही, त्यांचा विकासात खीळ पडेल. तर असे भारताचं नैलेपे द्यायला हे उत्तर बघून युरोपियन राष्ट्र सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला की ह्या भारताला रोखायचं कसं. तर त्यांच्यापुढे काहीच पर्याय नाही. तर काल का परवाच त्यांनी भारत सरकारला पत्र लिहिलं की तुम्ही हा डिजिटल टॅक्स लावू नका, जेणेकरून आमचं नुकसान होईल. तर भारत सरकारने स्पष्ट शब्दात सांगून टाकलं की आम्ही डिजिटल टॅक्स लावणार. जर तुम्हाला डिजिटल टॅक्स लावायचा नसेल तर तुमच्या मायक्रोचिप्स कंपन्या, इलेक्ट्रॉनिक कंपन्या भारत देशामध्ये लावा. साहजिक आहे आम्ही त्यानंतर तुमच्यावर टॅक्स लावणार नाही. तर तुम्ही विचार करत असता की भारत देश मायक्रोचिप कंपन्यांना दिवस रात्र प्रयत्न करत आहे. तर त्या सुद्धा असं सांगतो की भारताने नुकतीच 10 बिलियनची मायक्रोचिप PLI योजना आणलेली आहे, ज्यामध्ये ज्या बी भारतात या कंपन्या येतील त्यांना PLI स्कीम अंतर्गत सूट दिली जाईल आणि त्यांना पाहिजे त्या सुविधा भारत देश देणार आहे. तर साहजिक आहे ह्या टॅक्स लावल्यामुळे त्या कंपन्यांना काही फरक पडणार नाही आहे, पण त्यांना भारतात येण्याशिवाय गत्यंतर नाही आहे. आणि मायक्रोचिप आणि इलेक्ट्रॉनिक मोठमोठ्या कंपन्या जर भारतात आल्या तर निश्चितच लाखो रोजगार उत्पन्न होतील. तर असं हे युरोपियन युनियनचं षडयंत्र भारताने धुडकून लावलं आणि संपूर्ण आफ्रिका, रशिया, चीन या सर्व देशांना सुद्धा वाटलं की भारत हा एक आत्ताचा भारत नसून हा समृद्ध आणि बलाढ्य भारत आहे की जो कुणाचा ऐकून घेत नाहीये, देश हित पहिलं. तर सध्याचं सरकार हे अशाच प्रकारे काम करत आहे. तर अशी ही सकारात्मक बातमी नैलेपे द्यायला कशी वाटली तर निश्चित तुम्ही कळवा आणि आपल्या मित्रमंडळींना जॉईन करा. माझ्या चॅनलला लाईक करा आणि सर्वांपर्यंत पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.